पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू। ते लोक ऐहिक गोष्टी या जगातील गोष्टीकडे मात्र लक्ष देणार आहे। सकाळी उठल्यावर त्याला फोन कर याला फोन कर, इकडच्या जमिनीचे तुकडा तिकडच्या जमिनीचे तुकडा आणि पलीकडचे आणखी काहीतरी हे जाऊन दिसणार। अशा लोकांबद्दल एक स्तोत्र संहिता लिहिलेलं आहे, ते आहे स्तोत्र 14। हालेलुया धन्यवाद येशू। त्या स्तोत्र 14 मध्ये पहिले वचन सिस्टर जरा वाचा। मूठ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्मी करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही। हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड। सत्कर्म करायला जात नाही। प्रेज द लॉर्ड। माझा वरती एक देव आहे कधी ध्यानात येत नाही। जसे सिस्टरनी थोडी वेळ तुम्हाला बोलले हालेलुया संसार करायला वाटत नाही। देवळामध्ये गेलं तर गेलं नाही तर नाही गेला। हालेलुया कुंसार करून ज्याला 16 वर्ष अजून कम्युनिट घेत बसलेला आहे। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। पवित्र ग्रंथ अशा माणसांना शहाणा म्हणून कधी बोलत नाही। पवित्र ग्रंथ सांगत आहे हा मूर्ख आहे। हालेलुया परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 धन्यवाद येशू। हालेलुया मिका ग्रंथामध्ये 4थ्या अध्यायातील 11वं वचन एकदा आपल्या कानामध्ये आलेले बरं आहे। हालेलुया मिका ग्रंथ हालेलुया 4थ्या अध्यायातील 11वं वचन। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया एका माणसानं काहीतरी करून अशुद्ध करून घेणे, एका माणसाला काहीतरी करून अपवित्र करून घेणे। हालेलुया त्यानंतर त्याचा कब्जा घेणे, त्यानंतर त्याला जवळ करणे, हे आहे शैतानाचा मार्ग। मिकाचा ग्रंथ 4थ्या अध्यायातील 11वं वचन। आता पुष्कळ राष्ट्रे तुझ विरुद्ध जमा झाली आहे, मी म्हणतात ती भ्रष्ट होवो। आमचे डोळे सियोनीला पाहून निवोत, पण त्यास परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत। कारण खेळण्यासाठी पेंढ्या गोळा करीतात, तसे त्यांनी त्यास गोळा केले आहे। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया शैतान योजना आखून ठेवलेला आहे एका व्यक्तीला कशा पद्धतीने पाडायचं आहे। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया 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 धन्यवाद येशू। हालेलुया कोणी पण पडणार, कोणी पण पडणार। हालेलुया मोठा संदेश होता मोशे। हालेलुया देवाबरोबर समोरासमोर बोलणारा होता, मोशे पडला। देवाचा निबंधनाप्रमाणे देवाच्या निर्बंधाप्रमाणे तो वाढला नाही। देव त्याला काही बोललो
तेव्हा कधी कधी तो त्याच्या मनात जे आले तसे वागलेला आहे. कधीतरी क्वचित. हालेलुया. दावीद राजा देवाच्या हृदयाप्रमाणे होते तरी पडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 दानिएल ग्रंथ म्हणून बायबलमध्ये एक ग्रंथ आहे. दानिएल ग्रंथ यातील 11वा अध्यायातील 34व्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक पडतात त्यांच्याविषयी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोठमोठे लोक पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्यांच्याकडे पाहत आहे. आदाम पडले, हव्वा पडली. हालेलुया. हालेलुया. नोहा पडला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पडल्यानंतर पुढे तुम्ही काय करताय? ते असे संकटात पडतील तेव्हा त्यास थोडी बहुत मदत होईल, पण पुष्कळ लोक त्याचबरोबर गोड बोलून त्यांना म्हणतील. शून्य पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटी. तुम्ही अशासाठी पासूनचे वचन उजव्या हातवर करून बोला. ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लावून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. कारण नेमिलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. शुद्ध लोक सुद्धा पडतात तरी देवाचा त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे. यापेक्षा काही आहे. काही आहे. दोन गोष्टी बोलली. शुद्ध होणे आणि शुभ्र होणे. हालेलुया. जे कोणी चांगला हृदयातील लोक पडलं तर तिकडे लोक बसणार नाही. हालेलुया. पडलं कबूल करणे कुठं नाही. हालेलुया. शुद्ध होणे आणि शुभ्र होणे. हालेलुया. आपले नवीन पोप साहेबांचं जुनं नाव काय होता? रॉबर्ट फ्रान्सिस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवीन नाव काय आहे? हालेलुया. लिओ 14. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप साहेबांनी सांगितलं पोप साहेब कोणाचा पुत्र आहे म्हणून. ऐकलं? कोणाचा पुत्र आहे म्हणून बोला. ऐकलं? हालेलुया. मी संत ऑगस्टिनचा पुत्र आहे म्हणून बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑगस्टिनियन कॉन्ग्रिगेशनचा सदस्य होता. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती पोप झाल्यावर कुठल्याही कॉन्ग्रिगेशनचा मेंबर नाही, कॅथोलिक चर्चचा सदस्य. हालेलुया. तरी त्यांनी सांगितलं की मी ऑगस्टिनचा पुत्र. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑगस्टिनचा वैशिष्ट्य काय आहे? पडले, लोळले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जितके घाणेरड्यापणातून गेला
ते सगळे लिहून ठेवले. सगळं लिहून ठेवले. कुठे कुठे गेलं, काय काय केलं, सगळं लिहून ठेवले. हालेलुया. त्या पुस्तकाचं नाव आहे कन्फेशन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुंसार. त्या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये एक सुंदर वाक्य त्याने लिहिलेलं आहे. मी हे जे काही केलेलं आहे, माझे पाप ऐकून तुम्ही त्यात आनंद घ्यावं म्हणून मी हे लिहिलेले नाही. हालेलुया. या पापामध्ये पडलेल्या मला उचलून घेतलेले एक देव आहे. त्या देवाच्या प्रेमाबद्दल तुम्ही जाणावं. प्रभू तुम्हा बरोबर असो. आम्ही तुमच्या गशाच्या भागामध्ये खूप दुष्काळ असलेली अनेकांना प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. त्यांना प्रभू येशू बरे करत आहे. अस्थिरीचा त्रास भयानक आहे. अशा अनेक लोकांना शरीरामध्ये थकवा येत आहे. उत्साह होत नाही. भयंकर थकवा येत आहे. झोपेतून उठलं तरी अजून थोडी वेळ झोपायला वाटते. उत्साह होत नाही. अशा प्रकारे एकदम निराशा, आळस शरीरामध्ये भरलेला आहे. अशा काही लोकांना प्रभू आता विशेष कृपा करत आहे. तळ पायाचा पुढचा भाग, मागचा भाग, काचेचा भाग वगैरे खूप दुःखद आहे. अशा अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. शरीरातील वेगवेगळ्या भागातील हाड दुखत आहे. अशा अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. अर्ध डोकं दुखत आहे. डोक्याचा काही भाग गरम झाल्यासारखा होत आहे. पोटामध्ये वेगवेगळा त्रास होत आहे. हात वर करता येत नाही. खोकला जबरदस्त होत आहे. तळ हातामध्ये दुखणे येत आहे. मानसिक तणाव होत आहे. पोटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी टोचल्यासारखा होत आहे. श्वास घेता येत नाही. अशा अनेक त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी अजय फादरांसाठी रोज प्रार्थना करत होते. अशा कोणतरी इथे आहेत. ज्या व्यक्ती अजय फादरांसाठी खूप प्रार्थना करत होते, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये एक मोठा आनंद देत पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. तसाच प्रकारे पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये असलेल्या एक दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे. स्त्रियांमध्ये कोणाला तरी जीवन साथीदाराबरोबर सहकार्य करणे जबरदस्त कठीण होता. अशा स्थितीतील एका बहिणीला नवऱ्याबरोबर सहकार्य करायला जे अडकळत होते ते आता दूर करत त्या बहिणीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. मानेच्या खालच्या भागामध्ये असलेल्या दुखणे, मणक्याच्या भागातील दुखणे, हात वर करायला वर जे त्रास आहे, येशू आता दूर करून देत आहे. दोन्ही पायाला त्रास विशेष प्रकारे एका पायाच्या गुडघ्याला आणि पूर्ण पायाला खूप तक्रार, खूप थकवा अशा असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी येशूचा दुःखी चेहरा, क्रूसावर मरण पावलेले येशूचा, रडणारा येशूचा जे दुःख सहनाचा चेहरा, अश्रू आणि विशेष प्रकारे
रक्ताने भरलेल्या येशूचा चेहरा पाहायला तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वर एक दान देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी पोटामध्ये असलेले तक्रार, पोटाचा जे त्रास तक्रार आहे पूर्णपणे येशू आता काढून टाकलेला आहे. कोणाचा तरी पोटातील आजार पूर्णपणे आता बरे झालेला आहे. संधिवाताच्या त्रासातील एका व्यक्तीला येशूने पूर्ण सुटका आता दिलेला आहे. आपण हात जोडूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.